एखाद्या चित्रपटाच्या कथेला देखील लाजवतील अशा गुन्हेगारीच्या घटना सध्या समाज माध्यमांसमोर येत आहेत. यामध्ये अगदी फसवणूक असेल, दरोडा असेल किंवा मग खुनाच्या घटना असतील. आज मी एक अशीच घटना तुम्हाला सांगणार आहे. खरं तर ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर देखील काटा येईल. प्रेम, इंस्टाग्राम, सूड आणि मग थेट खून. ही घटना एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही घटना आहे. सातारा तालुक्यातील फलटणमध्ये घडलेली आहे. अभिनेता अजय देवगणचा गाजलेला दुष्कर्म चित्रपट सर्वांना माहिती आहे. मात्र या चित्रपटाच्या कथेला अगदी साजेशी घटना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे समोर आली. मात्र आता ही घटना काय आहे ते आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मंगेश कुंभार आणि तुम्ही पाहताय सातारा न्यूज. फलटण तालुक्यातील गोखळी गावच्या हद्दीत नीरा नदी पात्रामध्ये एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आणि परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. एकंदरच परिसरामध्ये घबराटीचे वातावरण असतानाच पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी खरं तर घटनास्थळाचा पंचनामा केला आणि सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र डोक्यावरच्या जखमा परिस्थिती संशयास्पद वाटत होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी स्वस्थ न बसता तपासाची चक्रे गतिमान केली. एकंदरच तपासादरम्यान मृताची ओळख पटली. मान तालुक्यातील ढाकणी गावातील राहणारा हा 22 वर्षीय अंकुश बापू नरबट या युवकाचा तो मृतदेह होता. सुरुवातीला मृताची ओळख पटल्यानंतर मान तालुक्यातील अंकुशचा मृतदेह फलटण तालुक्यात आढळल्याने घातपाताची शक्यता बळावली. एकंदरच सर्व सीसीटीव्ही फुटेज असतील आणि तांत्रिक माहितीच्या आधारे 4 आरोपींना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. फलटण तालुक्यातील पिंपरत गावातील आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत, ज्ञानेश्वर भगतराव भरत, अर्चना ज्ञानेश्वर भगत या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू झाली आणि या खुनाचं रहस्य उलगडलं. कुटुंबातील मुलीवर झालेल्या कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी हा कट रचला होता. महिलेच्या नावाने खोटे इंस्टाग्रामचे अकाउंट तयार करण्यात आले आणि मृत अंकुश नरबटला प्रेमाच्या जाळ्यात ओढले गेले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह नीरा नदी पात्रात टाकल्याची माहिती आरोपींनी पोलीस तपासामध्ये दिली. अंकुश नरबट याने कुटुंबातील एका मुलीच्या गैरवर्तन केल्याचा आरोप होता. त्याच रागातून आरोपींनी सूड उगवण्यासाठी हा कट रचला. महिलेच्या नावाने खोटे इंस्टाग्राम अकाउंट ओपन करण्यात आले. हे इंस्टाग्राम अकाउंट ओपन केल्यानंतर याच अकाउंटवरून अंकुशशी संपर्क साधण्यात आला आणि भेटीसाठी फलटण येथे त्याला बोलवण्यात आले. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी अंकुश नरबट फलटणला आल्यानंतर संशयितांपैकीच एका महिलेने त्याला तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले. या ठिकाणी इतर संशयित होते. हे संशयित वेगवेगळ्या वाहनातून आले. सर्वांनी मिळून अंकुशला बेदम मारहाण केली. त्याला नंतर 4 चाकी वाहनात टाकले आणि पिंपरत गावच्या हद्दीमध्ये एका निर्जन स्थळी नेण्यात आले. त्याला या ठिकाणी त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फलटण तालुक्यातील गोखळी गावाजवळ नीरा नदीच्या पात्रामध्ये फेकून दिला. गुन्हा अत्यंत नियोजनपूर्वक केल्याने सुरुवातीला पोलिसांकडे ठोस धागेदोरे नव्हते. मात्र फलटण आणि दहिवडी रस्त्यावरील हॉटेल, दुकाने, पेट्रोल पंप येथील सीसीटीव्ही फुटेज आणि तसेच मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुराव्यांची एकजूट फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आणि यात खरं तर या एकजुटीनेच, या पुराव्यांमुळेच या गुन्ह्याचा छडा लावण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले. अत्यंत क्लिष्ट हा गुन्हा होता, परंतु हा गुन्हा सोडवण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले आणि त्याला या ठिकाणी यश आले आपल्याला बघायला मिळालं. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस अंमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, हनुमंत दडस यांनी ही कारवाई केली. खरं तर अत्यंत क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणल्याने फलटण ग्रामीण पोलिसांचे या ठिकाणी कौतुक करण्यात येते. परंतु एकंदरच या गुन्ह्याच्यामुळे हा गुन्हा फलटण पोलिसांमध्ये उघडकीस आला, परंतु यामुळेच खरं तर समाज माध्यमांमध्ये अनेक विविध गुन्हे घडत आहेत आणि या विविध गुन्ह्यांकडे खरं तर उलगडा देखील त्याच पद्धतीने होतोय ज्या पद्धतीने खरं तर समाजभान हरवले का, असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे.